राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असताना कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा बंद होणं हा शहराच्या इतिहासातील काळा दिवस असून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनानं कोल्हापूरकरांवर नामुष्कीची वेळ आणली आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पाटबंधारे विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे। फक्त राजकीय हेतूने श्रेय लाटण्यासाठी हा प्रकार करण्यात आलाय असा आरोपही विरोधी पक्षनेते लाटकर यांनी केलाय। आज कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे विभागाच्या मार्फत ही अत्यंत दुर्दैवी आणि नामुष्कीजनक घटना कोल्हापूर महापालिकेच्या बाबतीत घडलेली आहे। याचं मनस्वी दुःख आहे। आज पाटबंधारे विभागानं अचानकपणे येऊन जो पाणी पुरवठा खंडित केला, बालिका उपसा केंद्र, नागदेवाडी पाणी पुरवठा उपसा केंद्र सील करण्यात आले। या बाबतीत कोल्हापूर शहरातील जी महापालिकेची सत्ता आणि राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय होता की नव्हता याचा हा एक खरा प्रश्न आहे। आणि आजवरच्या महापालिकेच्या इतिहासात ही पहिल्यांदा घटना घडली। आणि मुळात पाटबंधारे विभागाकडे अनेक मोठे थकबाकीदार असताना कोल्हापूर शहराच्या बाबतीत किंवा महापालिकेच्या बाबतीत अशी घटना का घडली याचा शोध घ्यावा लागेल। कारण कानावर असं येते की सत्तेतलेच शहर विभागातले एक आमदार त्यांच्याकडून सांगण्यात आले की तुम्ही सील करा आणि परत आम्ही उघडून देतो। मग श्रेयवाद दाखवण्यासाठी हा प्रकार केला का, हा देखील आमचा प्रश्न आहे। आणि जर थकबाकी आहेच तर ती थकबाकी कशा पद्धतीनं पुढं नेली पाहिजे या बाबतीत इतक्या कालावधीमध्ये ह्याच्या अगोदरसुद्धा पाटबंधारे विभागाच्या नोटीस यायच्या, त्या काळात समन्वयानं चर्चेतून मार्ग निघायचे। यावेळी असं का घडलं नाही हा एक प्रश्न आहे। आता काहीतरी मिटिंग होणार आहेत, सत्ताधारी लोक कोणतरी त्यात चर्चेत भाग घेणार आहेत, पण हा जो नामुष्कीजनक प्रसंग ओढवला याच्यातून कोल्हापूर शहराची आणि महापालिकेची प्रतिमा वारंवार बदनाम होत आहे। याच्यातून बोध घ्यावा हे आमचं विरोधी पक्ष म्हणून सांगणं आहे।